नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा नरुळ येथील विद्यार्थिनी तनुश्री दगू गायकवाड हिचा 15 जानेवारी रोजी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेची सखोल व निपक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलसह विविध आदिवासी संघटनांच्या वतीने कळवण प्रकल्प कार्यालयास निवेदन देण्यात आले। निवेदनात संबंधित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष, अधीक्षिका तसेच विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, कळवण तालुका अध्यक्ष के गांगुर्डे, पूजाराम खांडवी, जयस संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, बबन खिलारी, आदिवासी रावण साम्राज्याचे संस्थापक विशाल झोपळे, जयस संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी युवक व कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, कळवण। या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने नरोळ येथील जी आमची भगिनी मुलगी 3-4 दिवसापूर्वी मयत झाली शाळेत, आणि याही पूर्वी चनकापूर आश्रमशाळेमध्ये एक मुलगा तोही मयत झाला होता। 4 दिवसापूर्वी परत तळोद्या प्रकल्प कार्यालयामध्ये आमचे एक मुलगा मयत झाला आणि परवाच्या दिवशी परत पेटला। ते वारंवार आदिवासी मुलं आम्ही जबाबदारीने आश्रमशाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवतो, परंतु शासकीय यंत्रणा म्हणा, तिथले मुख्याध्यापक म्हणा, अधीक्षक म्हणा आणि शासनाने नेमलेले आता नर्स असतील, हे आमच्या मुलांकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच मृत्यूचं प्रमाण आता वाढलेलं आहे। वारंवार तक्रारी करून, वारंवार पत्रव्यवहार करून अद्यापही आम्हाला न्याय मिळत नाही किंवा आमच्या मुलांना न्याय मिळत नाही, आणि म्हणून एक कायमचं रडणं आहे आणि 2 दिवस रडायचं विसरून जायचं, ही अशी आदिवासींची परिस्थिती सध्या आहे। हे सरकार एकदम गेंड्याच्या कात्रीचं असल्यामुळे यांना मी वारंवार सांगितलं की याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। मागे मंत्री महोदय आले त्यावेळेस आम्ही त्यांना समजून सांगितलं की साहेब, की शालेय यंत्रणा तिथं मुलं जवळ शाळेचे शिक्षक असतील, अधीक्षक असतील, नर्स तिथंच राहिलं पाहिजे। आजपर्यंत फक्त आश्वासनं देतात, पण तिथं आजपर्यंत कोणीच राहत नाही। सगळ्या कळवण असो किंवा महाराष्ट्रातील शाळा असो 50% सुद्धा कर्मचारी तिथं राहत नसल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि म्हणून जे परवाची घटना नरोळ आश्रमशाळेत झाली, तनुश्री दगू गायकवाड या विद्यार्थीचे जे मृत्यू झाले, त्या मृत्यूच्या प्रकरणी तेथील मुख्याध्यापक असेल, अधीक्षक असेल, अधीक्षिका असेल, हे यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि त्या 2 दिवसापूर्वी त्या मुलीला जे काही वैद्यकीय पथक करायला आले होते त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट का नाही आली की मुलगी आजारी आहे का मुलगा आजारी आहे, म्हणून त्या पथकावर पण कारवाई झाली पाहिजे। त्याच्यानंतर जे ठेकेदारांकडून जे काही कर्मचारी नेमले ते कर्मचारी पण त्यांचं लक्ष नाही, आणि म्हणून आम्ही वारंवार सांगत होतो की आश्रमशाळेमध्ये ही परमनंट माणसं पाहिजे, ते ठेकेदारीची लोक नको, पण शासन याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आता मृत्यूचं प्रमाण वाढतो आहे, हे तर आमचं थेट आरोप आहे। आणि यापुढील काळात अशा घटना जर घडू नये ते त्यासाठी आता या शासकीय शाळा प्रशासन व प्रकल्प अधिकारी यांनी काळजी घ्या, नाही तर आम्हाला जर न्याय 2 दिवसात मिळाला नाही, त्यांनी 2-4 दिवस आम्हाला मुदत दिली आहे, त्याच्यात आम्हाला रिपोर्ट देणार आहे। त्या रिपोर्टमध्ये जर समाधानकारक आमचं समाधान झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। आणि मग ही वेळ जर येऊ नये असं वाटत असेल तर ह्या सगळ्याचे काही जबाबदार अधिकारी कर्मचारी असतील हे निलंबित झाले पाहिजे, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। आणि ते जे काही आता जे मयत मुलं आणि मुली झालेले आहेत तर ते काय आम्हाला कुठकोणती मदत त्या पालकांना दिली जाते, ही आमच्या मुलाची किंवा मुलीची किंमत आमची 2 लाख असं न होता तिला 15 लाख रुपये त्यांना मदत मिळाली अशी एक आमची मागणी होती।
जनतेसमोर आवाज मांडणाऱ्या तुमच्यासारख्या वार्ताहरांचे धन्यवाद. जी काल परवा दुर्दैवी अशी घटना घडली नरू आश्रम शाळेमध्ये कळवण तालुक्यात, तर ह्या घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत. आता काल परवाच 14 तारखेला तळोदे इथं घटना घडली, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी चंकापूर येथे घटना घडली. तर आम्हाला जनतेला असं म्हणायचं आहे की आमच्या आदिवासी मुलं कोंबड्या बकऱ्यांसारखे समजले का? 2 लाख रुपये देतात म्हणून काय उपकार करता का? 2 लाख रुपये देऊन मदत देऊन तुम्ही तोंड गप्प करतात. हा कोणता न्याय आहे? हा कोणता कायदा आहे? अहो, तुमच्यासारख्या लोकांनी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि प्रशासन तुम्ही हाताशी ठेवलेलं आहे. प्रशासनाचं लक्ष नाही. कायदा सुव्यवस्थेचा धज्जा उडालेला आहे. आश्रमशाळेमध्ये जे अधिकारी वर्ग आहेत, जे व्हिजिट द्यायला ज्यांनी पाहिजे ते व्हिजिट देत नाही. आरोग्य अधिकारी जे असतील संबंधित ज्यांची जबाबदारी आहे ते व्हिजिट करत नाही. पथक जातं का? काय करतं पथकची रिपोर्ट चेक करायला पाहिजे. तेथील जी नर्स आहे, जी ठेकेदाराने नियुक्त केलेली आहे, तिचं काम काय आहे हे या लोकांना माहिती नाही. त्या नर्सचं काम काय आहे ते पण तिला पण माहिती नाही. ही अशी गंभीर अवस्था आज आदिवासी आश्रमशाळेमध्ये निर्माण झालेली आहे आणि याला कारणीभूत कोण? ही व्यवस्था. या व्यवस्थेमध्ये एवढा कीड भरलेला आहे, एवढा कीड लागलेली व्यवस्था आहे, ही सुधारण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून आम्ही आज एकत्र आलेलो आहे. येत्या 2 दिवसात जर याच्यावर कारवाई झाली नाही, योग्य असा अहवाल सादर केला नाही, जर खोटा अहवाल जर सादर केला तर गाठ आमच्यासारख्या संघटनांशी आहे, जनतेशी आहे, हे लक्षात ठेवावे प्रशासनाने. आणि हा अहवाल लवकरात लवकर पुढे पाठवून संबंधितांवर आरोग्य अधिकारी असतील, प्रकल्पातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, फक्त आम्हाला अधीक्षक आणि मुख्याध्यापक किंवा अधीक्षिका यांच्यावर कारवाई नको, आम्हाला सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई पाहिजे. हे आम्ही या निवेदनाद्वारे सरकारला आणि या शासनाला आणि आयुक्तांना सांगू इच्छितो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण सर्व संघटनेचे लोक, सामाजिक कार्यकर्ते, पालक वर्ग या ठिकाणी आपण जी विद्यार्थिनी होती नरूळ आश्रमशाळेतील तनुश्री गायकवाड, हिचा जो संशयास्पदरित्या दुर्दैवी मृत्यू झाला, या संदर्भात आपण प्रशासनाला इथे जाब विचारण्यासाठी आलेलो होतो. या ठिकाणी आपण संबंधित विभागाशी चर्चा पण केली. या सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित होते किंवा काही नव्हते, पण जे PO होते, ते प्रकल्प अधिकारी जे होते त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे फारशी आपल्याला विस्तृत चर्चा होती ती काही करता आलेली नाही. परंतु या ठिकाणी सर्वांनी आपण एकच मागणी केली की संबंधित जे नरूळ आश्रमशाळेतील कर्मचारी असतील, अधीक्षिका असतील किंवा मग वैद्यकीय पथकं असतील, यांनी जर समजा वेळोवेळी आश्रमशाळेतील ज्या तपासण्या करतात तर त्यांचा अहवाल निगेटिव्ह का येतो, तो बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी समजा संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू होत असेल तर मग तो निगेटिव्ह का दाखवला जातो, ही एक गंभीर बाब आहे. जर समजा संबंधित विद्यार्थ्यांना कुठल्या तरी रोगाची लागण झाली आहे, कुठला तरी आजार झाला आहे, तरी तो दाबला जात असेल, कदाचित ही एक शंका असू शकते. तसाच प्रकार संबंधित नरूळ आश्रमशाळेत झालेला आहे. कारण समजा 15 तारखेला त्या विद्यार्थिनीचा मृत्यू होतो आणि त्याच्या 2 दिवस अगोदर संबंधित पथक, जे वैद्यकीय पथक असतं, ते तिथे तपासणी करतं. तर त्या तपासणीत काहीही निष्कर्ष निघत नाही, म्हणजे एक संशय त्या ठिकाणी निर्माण होतो आणि संबंधित आदिवासी विकास विभाग असेल तर त्या कर्मचाऱ्याने पाठीशी घालतं, असं सरळ सरळ ते उघडं होतं. त्यामुळे सगळ्यांची एकच मागणी या ठिकाणी होती की संबंधित सगळे जे कर्मचारी असतील त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं. आणि हा प्रकार नुसता एकाच आश्रमशाळेतील नसून पूर्ण कळवण तालुक्यातील असेल, सुरगाणा असेल, पेठ असेल, दिंडोरी असेल, इकडे पूर्व भागात नंदुरबार असेल, धुळे असेल, या ठिकाणी असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी आपण या ठिकाणी प्रकल्प कार्यालयात जाऊन आणि संबंधित PO साहेबांनाही त्याविषयीचं एक आपण निवेदन दिलं आहे आणि त्यांना एक कालावधी आपण या ठिकाणी दिला की या कालावधीत तुम्ही वैद्यकीय तपासणीचे पथक असेल त्यांची चौकशी करून आणि समितीच्या माध्यमातून त्याचा एक अहवाल तुम्ही तयार करा आणि तेच सामाजिक संघटनांना तुम्ही सांगा की त्याच्यात काय निष्कर्ष निघाला. जर आम्हाला त्याचे समाधानकारक उत्तरं मिळाली नाही किंवा आम्हाला जर योग्य न्याय मिळत नसेल तर आम्ही या ठिकाणी अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, हेही एक त्यांना आपण तिथे सांगितलेलं आहे. आणि आपण एक थोडासा मॅडम इथे नसल्यामुळे आपल्याला ती अजून चर्चा करता आली नाही. समजा आमचे पदाधिकारी नाशिक या ठिकाणी जात आहेत, आयुक्त साहेब दिनकर पावरा साहेबांना भेटून आणि अजून
पुढे काय करता येईल किंवा ते पुढच्या उपाययोजना काय योजना येतील किंवा संबंधित विद्यार्थिनीचा जो मृत्यू झाला आहे तिला आर्थिक मदत कशी मिळवता येईल किंवा जे असेल शासनाकडून असलेली तरतूद असेल ते पालक वर्गासाठी असतील विद्यार्थिनींसाठी असेल तर ती जास्तीत जास्त स्वरूपात आपल्याला कशी घेता येईल या संदर्भात पण आमचे पदाधिकारी असतील किंवा जवरे साहेब असतील गायकवाड साहेब असतील ती चर्चा करतीलच. परंतु आता आपल्याला त्यांनी एक टाईम दिला आहे की या वेळेत आम्ही आमची चौकशी तिथे पाठवू आणि योग्य ती कारवाई संबंधित विभागावर असतील, संबंधित कर्मचारी असतील, ठेकेदार असतील, अधीक्षक असतील किंवा वैद्यकीय पथक असतील, डॉक्टर्स असतील, हे जर दोषी आढळत असतील त्या ठिकाणी तर त्यांचं तात्काळ निलंबन आम्ही करू किंवा योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आपण एक थोडा कालावधी त्यांना दिला आहे की एवढ्या कालावधीत तुम्ही त्या संबंधित विभागाची चौकशी करा किंवा त्या आश्रमशाळेला तुम्ही भेट द्या. एक ती भेटही अशी द्या की तुम्ही एक सगळ्याच आश्रमशाळा असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अचानकपणे भेटी द्या. तुम्ही त्यांना सांगू नका जेणेकरून तुम्हीच त्या तुमच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालता किंवा त्यामुळे संबंधित आदिवासी जे विद्यार्थी असतील किंवा आदिवासी जनता असतील तर त्यांची वारंवार अशी हेटाळणी होते, हलगर्जीपणामुळे मृत्यू होत आहेत आणि ही खूप गंभीर बाब आहे. आणि अशा बाबी जर समजा वारंवार घडत असतील तर आम्हाला सामाजिक संघटनांना एक खूप मोठं आंदोलन उभं करावं लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आदिवासी विकास विभागाची असेल. सर्व परिणामांना आदिवासी विकास विभागालाही सामोरं जावं लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.